ओंकार राजाराम पवार यांच्या स्मरणार्थ आपल्या आई सुकाळेच्या यात्रोत्सवासाठी देणगी स्वरूपात दिलेलं आहे. त्यांचं एका मनापासून या ठिकाणी आणि सतशा ऋणी असून आभार आहोत. धन्यवाद. ओके, थँक्यू. त्याचबरोबर आपल्याला अनेकांचे हातभार लागले, परंतु काही कारणामुळे त्यानंतर तो परत नाही. 14-15 अशा प्रकारचा गुणफलक आहे. 1 नंबर जसे त्याला साईल या ठिकाणी ही चढाई करतोय. साईल कडून या ठिकाणी चढाई केली जाते आणि चढाई करत असताना मात्र 2-2-2 अशा प्रकारचं क्षेत्रक्षण आहे. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर पिंपरी गावचे सुपुत्र आणि राष्ट्रीय कबड्डी पंच दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे विराजी सुतार उर्फ भीमा सुतार यांना देखील कबड्डी पंच सन्माननीय विराजी सुतार उर्फ भीमा सुतार आपल्या देखील विनंती आहे, आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठामध्ये यायचं. आपल्या देखील यशस्वी सन्मान देखील केला जाईल. संघर्ष उभे हे नक्कीच त्यांच्या नावामध्ये खूप सारा संघर्ष आहे आणि अनेक साऱ्याचा व्हिडिओ त्यांच्या पाठीशी राहिला आहे आणि त्या उद्देशाने आपण हे असं देखील पाहतोय. त्यानंतर मात्र मी विनंती करणार आहे विश्वंभर खांबे आणि ओंकार तांबट यांना विनंती आहे, आपण राज शेलार आणि प्रकाश तांबट यांना मंदिरामध्ये संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्यांनी स्क्रीन उपलब्ध करून दिली माननीय सचिन मानसन्मान केला जाणार आहे. स्क्रीनचे सर्वा त्यांना देखील विनंती आहे, आपला सन्मान स्वीकारण्याकरिता आपण व्यासपीठ सचिन मानसन्मान केला जातो. जरूर यहाँ पर देखेंगे तो 7 नंबर के ये खिलाड़ी है, ये रेड करने के लिए तैयार होते हुए 15 जोनों वाला मुकाबला है. अभी भी देखेंगे तो भीम संघर्ष वेले के पास 1 अंक की बढ़त है. अब देखेंगे तो बदल बन चुका था ये देखेंगे बीच गए थे आणि त्याचे क्रिकेटचा संघ देखील आहे जे हनुमान पिंपळी एक दर्जेदार संघ ज्याने तयार केला असे प्रदीपजी प्रकाशजी दळवी उर्फ डोनाल्ड या नावाने प्रसिद्ध त्यांच्या शुभास्ते आपण शैलेशजी पवार असतील सदैवजी पवार असतील म्हणजे शुभास्ते आपण विलास सुतार उर्फ भीमा सुतार याचा देखील आपण सन्मान देखील केला जातोय. थँक्यू भीमाजी सुतार, तुमचा एक बहुमूल्य मेडल या स्पर्धेसाठी देखील जॉईन केला गेलाय. एक चांगल्या प्रकारचा आपण सामना करतोय. महा 16-16 आहे. अजूनही मी मुद्दाम खात्री करत होतो म्हणून 16-16 हा संपूर्ण समाज गोळा झालेला गोळा कारण हा सामना पाहायचा आहे. नंतर पाहिजे गेलं तर अजून देखील एक सन्मान केला जाईल. भारताचे आपले सैनिक आणि आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यायचंय. मी मगाशीच म्हणालो होतो की माहेर वशिनीने आपल्या देवीची कीर्ती आपल्या संपूर्ण या रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात पसरवलेली आहे. कारण त्यांच्याच माध्यमातून त्यांना या देवीबद्दलची श्रद्धा वाढत गेली. अशा प्रकारचे समिती गर्वी त्यांना विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारण्याकरिता व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर त्यांनी देश सेवा या ठिकाणी ते बजावत आहेत अशा प्रकारचे समीरजी यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सौरभ या ठिकाणी करायचं तर सौरभला मात्र क्षणाला त्याला मैदानाच्या बाहेर ढकलले गेले. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती सनीची गरवी काटोदी गावचे आणि आपल्या देशासाठी संरक्षण देखील करतात असे सैनिक सन्माननीय खडपोली गावचे जावई असे सनी गरवी नितीनजी तांबट यांची शुभाशय आपण त्यांचा यथोचित सन्मान देखील केला जातोय. थँक्यू सनीजी. और मैदान की तरफ जाते हुए लेकिन इस बार देखेंगे तो कोशिश करनी पड़ेगी. 1 नंबर वाले एक खिलाड़ी है मैदान के अंदर यहाँ पर ये रेड करते हुए जिनके पास अब देखेंगे तो और इसका खेल भी बेमिसाल है. नक्कीच आपण पाहिलं तर पुरुष अजय चढे देखील संघर्ष आहे अजून देखील संघर्ष केला है. जरूर देखेंगे तो ये साहिल है 3 खिलाड़ी इनके विपक्ष में है. इनको रोकने के लिए रेड को रोकने की कोशिश करेंगे जो हनुमान केडी की टीम. लेकिन इस बार देखेंगे ना तो कभी लेफ्ट कॉर्नर में 2 खिलाड़ी कभी राइट कॉर्नर में इसके 2 खिलाड़ी. लेकिन अजय ने खुद को पसंद किया है एकला चलो का नारा लगाते हुए. लेकिन अजय के साथ दूसरे खिलाड़ी आते हुए यहाँ पर रेड करने के लिए तैयार होते हुए 2-2-2 और 1 का डिफेंस है. और अजय तो ऑर्डरची चढाई देखील आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर श्री सुकाई त्रेवर्षिक यात्रा सभा 2024 आणि तब्बल 25 ही यात्रा आहे आणि रौप्य महोत्सवपदी देखील आहे. आणि जो आपण दुपारच्या सत्रामध्ये आठवडे सर जो दिंडीचा कार्यक्रम पाहिला सर्व आमचे सन्माननीय गजाननजी पाटे सर आणि नक्की शेतकरी किसान म्हणून ज्यांना पाहिलं जातं
असेच आमचे गावचे ग्रामस्थ गजाननची पाटे त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान केला जातोय आणि एक हौशी कलाकार आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये एक महामंगलचे नाव पाटे सत्तर मात्र आपण मैदानात पाहायला चांगली कामगिरी केली गेली होती ती म्हणजे अजय गुरु अजयने मात्र चांगल्या प्रकारची कमाई केली होती 18-20 अशा प्रकारचे गुणफलक आहेत 2 गुणांची आघाडी येते म्हणजे भीम संघर्ष वेळे संघाकडे महामुकाबला आहे आणि आपण अंतिम क्षणाकडे जातोय दुसरा या ठिकाणी नाव देखील पाहतोय आमचे प्रेक्षक वर्ग अत्यंत दक्षपणे या सामन्याचा आस्वाद घेत आहेत परंतु डोळ्यात तेल घालून या ठिकाणी कामगिरी करावी लागेल याच्याकरिता परंतु या ठिकाणी शिकार करण्याचा प्रयत्न करतोय तो स्वतः पाहायला मिळते ती म्हणजे साहिल कडून आपण शुभमला पाहतोय कारण 18 आणि 20चा मॅच देखील चालू राहिले अजून देखील 2 गुणांची आघाडी करिता भीमसंघ जर भीमसंघचे वेळ जिंकला चॅम्पियन ठरला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलं की नाही नक्कीच या ठिकाणी हे पारितोषिक आलेले आहे परंतु या ठिकाणी चढाई कोणाची आहे तर साजन शिर्केचे ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत अनेक किताब त्याला या ठिकाणी पटकावता आले आणि तो साजन मात्र या समेत कोणत्याही प्रकारची कमाई करत नाहीये त्यानंतर तो परत जातोय 3-1 अशा प्रकारचं एकूण जर हे संपूर्ण क्षेत्रक्षण पाहिलं तर चढाईची जबाबदारी ती म्हणजे शिवमच्या खात्यावरती आहे शिवम पाहूया काय करतो ते अतिशय चांगलं तरुण विकास मंडळ मुंबईचे सदस्य त्यांचा आपण येतोचे सन्मान देखील ग्रामस्थांच्या वतीने केलं जाते तरुण विकास मंडळ मुंबईचे सदस्य मी अध्यक्ष किंवा त्यांचा प्रतिनिधी आपण येतोचे सन्मान केला जाईल यशवंतजी तांबट साहेब आपण तिकडे या यशवंतजी तांबट साहेब तरुण विकास मंडळ मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या त्यांचा देखील मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपण यात्रा पाहतो रौप्य महोत्सवमध्ये रमेशजी कदम यांना विनंती आहे आपण प्रकाश तांबट यांना मंदिरामध्ये संपर्क साधायचा आहे मित्रांनो मुंबई आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये असणारा हा समन्वय आहे आणि हा समन्वय आपल्याला पाहायला मिळतोय अशा प्रकारचे जरूर या ठिकाणी एकदा आपल्या तिथे सन्मान या ठिकाणी करण्याचा आता माणूस आहे आणि तो सन्मान या ठिकाणी आपण सन्मानपूर्वक स्वीकारावा श्रीराम पवार तरुण विकास मंडळ पुणे आपको कम्बैक करने की जरूरी है लेकिन साजिद यहाँ पर ये रेड भेद संघर्ष बेले की तरफ से ये रेड है ये आराम से करेंगे क्योंकि ये जानते हैं मेरे पास 5 अंकों की बढ़त है 5 अंक की लीड है इसीलिए ये ज्यादा कोशिश करेंगे और वही कोशिश मैदान के अंदर करते हुए आराम से रेड करते हुए और आराम से मैदान के अंदर जाएंगे अपने खिलाड़ी है शिवम के लिए 5 मिनटों का खेल शेष है हम देखेंगे तो 5 अंक की बढ़त है भीम संघर्ष पहले के पास शिवम देखेंगे ना तो यहाँ पर कोशिश करेंगे इस बार ये देखेंगे लीड को तोड़ने का प्रयास करेंगे लीड को यहाँ से देखेंगे तो ये कोशिश आपल्या मागे देखील परतल्या पुढे साजिद शिर्के नक्कीच आपण मागणी कंपनीची जी मानाची यात्रा गतवर्षी पाहिली त्याच्या आधी पाहिजे त्याच्यातला एलईडी टीव्हीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आणि त्याने एलईडी टीव्ही मात्र चांगली कामगिरी केली परंतु त्यानंतर हा शिवम मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय पहिल्या यादीच्या लढाईत गुण प्राप्त केला आहे त्यानंतर साजनची चढाई साजन मात्र कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त करतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे अद्याप त्याला कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये 21-26 अशा प्रकारचा हे गुणफलक आहे 26 मधला हा आपण समा महोत्सव पाहतोय चौथा 4 मिनिटांपेक्षा कमी कालावधी या ठिकाणी शिल्लक आहे असे आम्हाला योगेश उदेक आपल्याला सांगताना आपण पाहतोय त्यानंतर मात्र पाहूया मैदानात काय घडतंय काय प्रकारे कोणत्या प्रकारची रणनीती आहे इथे मात्र पहा आपल्या कौशल्यांना त्याने वाव देण्याचा प्रयत्न केला होता कौशल्य या चढाईपटूने त्यानंतर मात्र भीम संघर्ष संघाचा हात चढाईपटू त्याने पहा पहिल्या डावात दुसऱ्या डावात चांगल्या प्रकारची कामगिरी करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली आहे आणि ती आघाडी बिघाडी होऊ नये याच्याकरता तो प्रयत्न करतोय यस थँक्यू सर त्यानंतर पाहिजे तर बबन यांच्याकडून चॅम्पियन म्हणजे भीम संघर्ष वेळ टीमला 500 रुपयाचा कॅश प्राइज चॅम्पियन ठरला तर परत एकाबद्दल रोहनची पापड जो त्याने कॅश प्राइज काल सत्रात दिलं गेलं होतं आजच्या सत्रामध्ये केलं चॅम्पियन ठरणाऱ्या संघाला आलं गेलं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलं गेले नक्कीच या ठिकाणी शेवटची 3 मिनिट शिल्लक तिथे मात्र ही आघाडी आहे त्या आघाडीमध्ये बिघाडी करावी लागेल त्याकरिता आक्रमण करतो शिवम मात्र या ठिकाणी पहा उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात गेल्यानंतर मात्र आक्रमण भीम संघर्ष
याचा पुरुष प्रमाणे साजिद शिर्केला तडाईपट्टीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. रोहन बापट यांचं देखील कॅश प्राइस ऑन राहील. चॅम्पियन ठरणाऱ्या संघाला प्रत्येक प्लेइंग सेवन खेळाडूला आपण मध्ये 100 रुपयाचं कॅश प्राइस देखील दिलं जाईल. 700 रुपयाचं भव्य कॅश प्राइस देखील आला गेलाय. अनेक तरी कॅश प्राइस पाहिले, परंतु आज इतिहास घडलाय. रविवारची सुकाई देवीच्या रविवारची कॅप्टन दिली तर इतिहास घडलाय आठवडेसर. तर सुकाई गणपती देवी जर आपण पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये 6000 रुपयांची करतोय. आपणही व्यासपीठावरती असतोय. वैभव प्रमोद कदम ओंकार आला का इथे बाबा. ओंकारचा देखील प्रवास पाहिला तर अलोरे हायस्कूल इथून त्याने सुरुवात केली. मैदानात मात्र तो हळूहळू जाऊ लागला आणि त्यानंतर तो मैदानाशी टिकून राहिला आणि त्यानंतर त्याची निवड झाली आहे ती किशोर गटात. अशा प्रकारचा ओंकारचा सन्मान केला जातोय. माजी खेळाडू आणि ज्यांच्याकडून या स्पर्धेकडे रोख रुपये रक्कम 5,000 रुपयाची जी तृतीय क्रमांकाची पारितोषिकाची रक्कम आहे ती प्राप्त झाली. अशा प्रकारचा सन्मान केला जातोय. ओंकार काय घडतंय? तुझ्या पाठीवरती कोणाची थाप आहे? तर माजी खेळाडूंची आहे ज्यांचं नाव आहे दाजी. ओंकार जोशी जो दसपडी क्रीडामंडळ दसपडीला देखील रिप्रेझेंट करतोय आणि आज थाप कोणाची पडते तर दाजीजी चांदिवडे एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू माजी खेळाडू पण त्यांनी खडकोली टीमला सातत्याने घडवलं आणि त्यांच्या शुभार्थी आपण त्यांचा ओंकार जोशी यांचा सन्मान देखील केला जातोय. नंतर एक वैभवशाली अशा प्रकारचा आपण सन्मान करणार आहोत ज्यांचं नाव आहे वैभव प्रमोद कदम. महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, वैभव दादांचा जोरदार परिस्थिती कधीही आपल्याला घडवत नसते किंवा बिघडवत नसते. याचं नीतिमंत अशा प्रकारचं उदाहरण आहे. तुम्हाला माहित आहे की पंडित जवाहरलाल नेहरू